सोयाबीनचे दाणे आणि मग त्यापासून बनवलेल्या सोयाबीनच्या वड्या, सोया चंक्स. करेक्ट. आता ह्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. जाडी वडी असते मोठीवाली आणि बारीक बारीक पण असतात मिनी सोया चंक्स. स्वच्छपैकी पाण्याने धुवून घेऊन ते पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर मग त्यातलं बऱ्यापैकी पाणी काढलं. तरी असं थोडं थोडं पाणी निघतच असतं त्यात. तर ठीक आहे, अशा प्रकारे त्यातलं बऱ्यापैकी पाणी काढून झालेलं आहे. ह्या भिजवलेल्या सोया चंक्सची रेसिपी आहे, मस्त होते बघा. काय ग पिल्लू? मुंगी पिशवी खाईल. मुंगी पिशवी खाईल. मग चावेल. कोणाला चावेल? तुझ्या बेबीच्या पिशवीला चावेल. अरे, आपण सांगू त्या मुंगीला की चावू नको म्हणून. तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सोबत बारीक कांदा सुद्धा कापून घेणार आहोत आणि थोडेसे मक्याचे दाणे. स्वीटकॉर्न मी असे फ्रोझन करून ठेवते, तर छान लागतात अशा काही रेसिपीजमध्ये. खूप छान होते बरं का, आणि खूप साधी सिंपल रेसिपी आहे, नक्की करून बघा. तेल घेतलंय, त्यामध्ये हिंग टाकलंय थोडंसं. कोथिंबीर सुद्धा ह्या तेलामध्ये फ्राय केली ना की छान लागते. आले लसूणची पेस्ट घेतली आहे थोडीशी. कांदा तोही चांगला परतून घेणार आहे आणि ह्या परतलेल्या कांद्यामध्ये स्वीटकॉर्न आणि राहिलेली कोथिंबीर सुद्धा. सर्व काही व्यवस्थित सॉटे झाल्यानंतर थोडीशी हळद आणि आपण पिळून घेतलेलं पाणी सगळं काढून टाकलेले सोया चंक्स छानपैकी सॉटे करून घ्यायचे. चवीनुसार मीठ. आता फ्राय करता करता सोयाबीनला असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले की आपली रेसिपी तयार आहे. अतिशय सोपी आहे, साधी आहे आणि चवीला एवढी भारी लागते सांगू. झटपट होते, मुलं फार आवडीने खातात. नक्की नक्की करून बघा. घरी खाणार आहेस आता? फिनिश नाही केला का ग? प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. लहान मुलांच्या टिफिन रेसिपीज आणि व्लॉग्स या 2-3 प्लेलिस्ट आहेत, चेक करा. रेसिपीज खूप छान छान भेटतील. काय आहे ते छोटे छोटे? सोयाबीन. सोया चंक्स.